पाटील साहेब, आजच्या GR तुम्ही वाचला, काय ॲनालिसिस केलं, काय आढळलं? मला थोडं स्पष्ट आज या ठिकाणी बोललं पाहिजे, जबाबदारीने. सन्माननीय विखे पाटील साहेबांनी जो कागद हातात दिला, त्या कागदामध्ये नेमकं काय आहे? त्या कागदामध्ये नियमवाली आहे की कुठल्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय पुरावे असले पाहिजे. कुठलंही आरक्षण घेत असताना 1967 पूर्वीचा पुरावा लागतो, त्याचा त्यात उल्लेख आहे. दुसरी बाब त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की जे भूमिहीन असतील, जे शेतमजूर असतील, ज्यांच्याकडे महसुली पुरावा नसेल, त्या संदर्भात काय केलं गेलं. या अगोदर नियमवाली ठरलेली आहे. त्याच्यासाठी गृह चौकशी अहवाल लागतो. त्या गृह चौकशी अहवालामध्ये तलाट्याने तो पुटअप करायचा आणि ते पोलिसांमार्फत व्हेरीफाय कशी करायचं, त्यामध्ये सर्टिफिकेट दिला जातो. स्पष्ट बोलायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही आहे. मी OBC नेत्यांना आवाहन करतो की मी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या बातम्या बघत होतो की आम्ही ह्याला आवाहन करू. मी त्यांना सांगतो कदाचित कोर्ट तुमचे केससुद्धा एंटरटेन करणार नाही, कारण हा निर्णयच नाही आहे. हे काय आहे की जी प्रक्रिया होती ती एका कागदावर उतरवून दिलेली आहे की अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता व जलद गतीने त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल.